बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन भाग 8. एका नव्या कोलॅबोरेशनसाठी जर्मनीला जावं लागणार आणि तेही त्वरित. ही बातमी घेऊनच मुकुंदा हैदराबादहून आला. परदेशी जायचं म्हणजे 3-4 महिन्यांचा तरी विरह होणार या कल्पनेनं नवऱ्याच्या भाग्योदयामुळं तिला आनंद होण्याऐवजी अनिवार्य दुःखानं ती भारावली. क्षणभर तिला काय बोलावं हेच कळेना. या नव्या जीवनात, या अधिकाराच्या आणि समृद्धीच्या विश्वात असा अल्पकालीन विरह अपरिहार्य आहे याची तिला जाणीव का नव्हती. परंतु मुकुंदा, अनिरुद्ध, हे छोटंसं घर, अशा या विश्वाची विलक्षण गोडी लागल्यानंतर मुकुंदाची अल्पकालीन गैरहजेरी तिला दुस्सह वाटली. पहिले काही क्षण अशा विचित्र मनस्थितीत गेल्यानंतर तिने मनावर ताबा मिळवला. जे अपरिहार्य आहे ते पत्करलं पाहिजे आणि हसतमुखानं साजरंही केलं पाहिजे हे तिच्या ध्यानात आलं. उलट पक्षी आपल्याच महत्त्वाकांक्षेचा तो एक भाग आहे आणि अशा तऱ्हेनं पराक्रमाची क्षितिजे वाढत असताना नवऱ्याच्या आपण पाठीशी आहोत हे ताठमानेनं सांगणं आवश्यक आहे असंही तिला वाटलं. आपल्यापेक्षा मुकुंदा परदेशात अधिक एकटा आहे आणि या एकटेपणाची जाणीव त्याला होता कामा नये या विचारानं तिनं आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा आणि हर्षाचा नवा मुखवटा धारण केला. आनंदाची देवघेव करण्यासाठी आलेलं शैथिल्य झटकून टाकून आपल्याला नव्यानं लाभलेल्या सौष्ठवाचा, मार्दवाचा आणि प्रफुल्लतेचा तिनं त्याला नजराणा दिला. जग सुंदर आहे, प्रसन्न आहे, संगीतमय आहे, दिव्य अशा चैतन्यानं भरलेला आहे. जीवनाचा हा झोका उंच उंच आसमानात या स्वयंसिद्ध चैतन्याच्या बळावर झुलत असतो. दुःख असलंच तर त्या गतिमान झेपेशी कुरकुर करणारं. आपलं आयुष्य अशा निरामय सुखांनी भरलेलं आहे अशी जाणीव सुखाच्या उत्कट प्रसंगी आता दोघांनाही नव्याने येत होती. परस्परांच्या तृष्णा या भक्ष्यावर झडप घालणाऱ्या हिंस्र पशुप्रमाणे बेफाम उरलेल्या नव्हत्या किंवा डोक्यात उठलेली अनिवार्य सनक शमवून टाकण्याचा स्वार्थी प्रपंचही आता उरला नव्हता. कदाचित दुसऱ्याला सुखी करण्यापासून आपल्याला अधिक चांगलं सुख मिळतं असा सुदृढ अनुभव त्यांना आला असावा. समजदारीच्या या जाणीवेनं जीवनाची ही पोकळी उलगडत उलगडत यौवन पुष्पाचा सुगंध आता दरवळू लागला होता. आणि म्हणूनच आता दुरावा नको होता, शरीराचा आणि मनाचाही. 2 जीवांच्या अभिन्नत्वाची जाणीव जिथे कुठे नुकतीच सुरू होत होती तिथे तर हा विरह फारच क्लेशदायक होता. आणि त्यातही मनोरमेच्या मनात संशयाची एक पाल चुकचुकत होती. गेले काही दिवस अनिरुद्धाची तब्येत बरी नव्हती. किरकोळ दुखण्याचं निमित्त होऊन त्याचं तेज कमी झालं होतं. काळजी करण्याचं काही कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तरी मनोरमेचं मन शांत नव्हतं. मनोरमेच्या मनात एक दुष्ट शंका डोकावत होती. अनिरुद्धला अंघोळ घालताना आईंनाही तसली शंका आली असावी. अनिरुद्धाच्या पायाचा रंग त्याच्या इतर देहापेक्षा निराळा होता. डॉक्टरांना उघडपणे त्याचं कारण विचारण्याचं धाडस तिला झालं नाही. संबंध दिवसभर दिल्लीतल्या थंडीमुळे त्याच्या पायात मोजे असत, त्यामुळे मुकुंदाच्या लक्षात तो बदल आला नसावा. पण अशा तऱ्हेचा संशयास्पद बदल पाहून मनोरमेची मनस्थिती मात्र बिघडत चालली होती. मुकुंदाचं परदेशी जाणं कोणत्या तरी कारणामुळं टळलं असतं तर तिला फार बरं वाटलं असतं. परंतु घटकेनं तो दिवस जवळ आला आणि आपल्या ओठांच्या ओलसर खुणा अनिरुद्धाच्या आणि तिच्या गालावर ठेवून तो परदेशी गेला. आपल्या मनात आलेल्या शंका कदाचित गंभीर नसतीलही अशी समजूत करून घेण्याचा मनोरमेने प्रयत्न केला. परंतु कुठे ना कुठे एक खोल दुःख तिच्या मनात टोची मारित होतं. मुकुंदाच्या अभावी तिचा दिनक्रम आता बदलला होता. पुन्हा पूर्ववत सार्वजनिक कार्यात ती थोडाफार भाग घेऊ लागली. जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे सारी जण आपल्यापुढं भरून जातात हे तिला आता अधिकच प्रकर्षानं जाणवू लागलं. दुःखाच्या जाणीवेत असताना अशा एका नवीन सामर्थ्याचा अनुभव तिला सुखकर वाटला. कधी कधी तिच्या मनात पूर्वकाल जागा होई. केव्हा तरी फार खोल खोल आठवणींच्या कप्प्यात चित्रविचित्र आठवणींचे झुपके डोकावू लागत. या झुपक्यात एक खोल निळ्या डोळ्यांची विहीर तिला भेटे.
मायेनं भरलेली, अनुकंपेनं बहरलेली. त्या डोळ्यांची तिला आठवण झाली की तिच्या मनात अशा काही भावनांचा उमाळा येई की जगातील सारी सुख, सारं वैभव त्या डोळ्यांच्या एका भेटीसाठी अदा करावीत. पण ते डोळे असेच लुकलुकत, मायेचा ओला स्पर्श करीत, तिला न्याहाळत दूर राहत. अशा एकाकी अवस्थेत ते डोळे जरा अधिक जवळ येत, पण तरीही तो दुरावा तसाच राही. आपल्या जीवनातलं ते न सुटणारं कोडं असंच अखेरपर्यंत निरुत्तर राहील का? या प्रश्नानं ती सदैव बेचैन राही. अनिरुद्धचा हा आजार परमेश्वर कृपेनं साधाच ठरो. माझ्या रक्तातून आलेल्या एखाद्या बीजानं त्याचं आयुष्य जर मलिन होणार असेल तर आम्ही दोघंही या जगात उरणार नाही. पण त्याआधी माझ्या रक्ताचा शोध मला लावता येईल का? क्षणिक सुखासाठी हे चालतं बोलतं दुःख सदासाठी ज्यानं निर्माण केलं त्याला मला जाब विचारण्याचं धारिष्ट्य होईल काय? आणि मला तो शोध लागला नाही तर या बेहिशेबी दुनियेच्या पालनहारासमोर मी आणि माझं रक्त आश्रयासाठी गेलो तर तो आम्हाला सामावून घेईल का? निष्कलंक आणि कीड नसलेल्या फुलांसाठी हे उद्यान आहे. कीड असलेल्या फुलांनी वेळीच गळून जावं, नचपेक्षा या सातत्याच्या चक्रात ही कीड उगाचच गुंतत जाते. डॉक्टरांच्या नेहमीच्या जागेत किंवा गर्दीच्या वेळेत तिला डॉक्टर शर्मांना भेटायचं नव्हतं. अनिरुद्धच्या पावलावरील त्वचेचा रंग ती कुतूहलानं रोज रोज निहाळी. त्यातले बारीक सारीक बदल ती काळजीपूर्वक चिकित्सेने पाही. पण ज्या क्षणी तिला ते बदल काळजीचे वाटू लागले त्या क्षणी सत्याला तोंड द्यायला हवं या जाणीवेनं तिनं डॉक्टर शर्मांची भेट घेतली. आपल्या चिमुकल्या राजस अशा या छबकड्यात देवानं जर काही दूषण ठेवलं तर त्याला जबाबदार आपणच आहोत असं तिला वाटलं. वर्षानुवर्षे चालत आलेले कुठल्या तरी अनामिक रोगाचे जंतू आपणच आपल्या आईबापांकडून उचलून घेऊन आपल्या रक्तपेशींतून वाहवीत या नव्या जीवाच्या माथी मारले. रोगाचे हे दृष्टचक्र निदान आपल्या हातानेच आपण थांबवायला हवं. उद्याच्या आयुष्यात माझ्या छबकड्याला हे वेदनामय जीवन, जगाची निर्भर्सना का सहन करावी लागावी? तिच्या अंतःकरणात अनिवार्य वात्सल्य दाटून आलं. हा चिमणा मांसाचा गोळा पाझरणाऱ्या वक्षाशी बिलगून घेऊन कुठंतरी धूम ठोकावी. इतकी लांब की उपेक्षितांच्या नजरा आपल्याभोवती भिडणार नाहीत असं तिला वाटलं. डॉक्टर शर्मा हे त्वचा तज्ज्ञ नव्हते, तरी पण त्यांच्या सल्ल्या वाचून मनोरमेला काही करता येण्यासारखं नव्हतं. वास्तविक ते एक नामांकित फिजिशियन आणि गोस्वामी कुटुंबाचे नातेवाईक होते. डॉक्टर शर्मा हे केवळ आता कानिटकर कुटुंबांचे डॉक्टर राहिले नव्हते, तर ते त्यांचे हितचिंतकही होते. डॉक्टरांची आणि तिची निवांतपणे भेट झाली तेव्हा डॉक्टर हसले आणि म्हणाले, एनिथिंग अगेन? नाही हो डॉक्टर, अनिरुद्ध अजून 4 महिन्यांचा सुद्धा झालेला नाही. म्हणून काय झालं? आमच्याकडं याही पूर्वी प्रेग्नन्सी झाल्याच्या केसेस आहेत. तसं काही नाही डॉक्टर. आणि डॉक्टर, तसं काही असतं तरीसुद्धा फार चिंता करण्याचं कारण नव्हतं. मग चिंता तरी कसली आहे? तुम्ही अनिरुद्धाला पाहताच. हो तर कालच मी त्याला तपासला. काल? काल केव्हा? माझी तर तुमची 8 दिवसात गाठभेट नाही. शाबास. आईने तुम्हाला हेही सांगितलं नाही? काय? कालच तर आई अनिरुद्धाला इथं घेऊन आल्या होत्या. अनिरुद्धाला घेऊन? आणि इथं? हो. त्यात आश्चर्य काय वाटतं तुम्हाला? आश्चर्य नाही का काही डॉक्टर यात? मी मुलाची आई. बरं, तशी मी घरी दुर्लक्ष करून बाहेरची काही कामं करते अशातलाही भाग नाही. आणि अनिरुद्धला तसं काही झालेलंही नव्हतं. डॉक्टरकडे घेऊन जायची पाळी यावी आणि मला ते माहीत नसावं? याबद्दल तुमचं मत काय होईल डॉक्टर? तसं काही नाही हो. त्या म्हणाल्या की घरी बसून कंटाळा आला होता, कुठेतरी गाडीतून फिंडून यावं. ते सहज इकडं आले. त्याने अपॉइंटमेंटसुद्धा घेतलेली नव्हती. अनिरुद्धला त्याने तुम्हाला कशासाठी दाखवलं? त्या म्हणाल्या, आलेच आहे इथं, सहज तपासा त्याला. लहान मुलांची अधूनमधून अशी तपासणी करायचीच असते. मग काही विशेष आढळलं नाही ना? मुळीच नाही. एकदम फक्कड पोरगा आहे तुमचा. बाकी तुम्हा दोघांचं मूल सुंदरही असणार
आणि सदृढही असणार. डॉक्टर, खरं सांगा, आईने अनिरुद्धला तुम्हाला दाखवायला आणलं त्याचं कारण तुम्हाला सांगितलं असेल की नाही? तुमचे आमचे संबंध लक्षात घेता एवढं लहान मूल कोणी दवाखान्यात नेऊन दाखवतं काय? तुम्हाला शंका कशी नाही आली? आत्ता तुम्ही सांगता म्हणून वाटतं की त्यांचं वागणं काही हेतुपूर्वक असलं पाहिजे, परंतु ते मात्र माझ्या ध्यानात आलेलं नव्हतं. अनिरुद्धची तपासणी करताना त्या जवळ होत्या ना? अर्थात. त्याचे सर्व कपडे काढले होते ना? अर्थातच. मग तुम्हाला त्यात काही आढळलं नाही? नाही बुवा. नीट आठवा डॉक्टर. आईने तुमचं लक्ष वेधेल अशा तऱ्हेनं काही दाखवलं नाही? नाही बुवा. त्या एवढंच म्हणाल्या, काहीतरी टॉनिक द्यायला पाहिजे मुलाला, बेबी फिक्कट होत चालली आहे. आणि असं म्हणताना मला आठवतंय, बेबीची पावलं कुरवाळीत त्यांनी ती मला दाखवली. सहजगत्या मी पाहिलं तेव्हा मला ती फिक्कट दिसली. मग आई म्हणाले की असा एखादाच भाग जास्त पांढुरका का होतो डॉक्टर? त्यावर मीही म्हणालो की असं काही असत नाही. त्यावेळेस त्यांच्या बोलण्यात काही गंभीरपणा असावा असं मला जाणवलं. पण खरं सांगू, मुलाची तब्येत उत्तम आहे आणि त्याच्या पायालाही काही झालेलं नाही. मला वाटतं काहीतरी स्थानिक स्वरूपाचं ऑब्स्ट्रॅक्शन असेल रक्तवाहिन्यात. मी औषध देतो, पण नथिंग सिरियस. डॉक्टर, तुम्ही तो पाय नीट तपासलात ना? नीट म्हणजे कसा तपासायचा? त्वचेला पांढुरका रंग आला म्हणजे काही आजार बिजार समजत नाही आम्ही. डॉक्टर, मला एक शंका आहे, तुम्ही नीट उत्तर द्याल? नक्की. माझ्या ज्ञानाच्या कक्षेत जे असेल त्याचं मी ताबडतोब उत्तर देईन. जे मला माहीत नसेल त्याची चौकशी करून उत्तर देईन. डॉक्टर, माझ्या मुलाच्या पायावर कोड आहे असं मला वाटतं. इम्पॉसिबल. काढून टाका तो मूर्खपणा डोक्यातून. मी त्वचाशास्त्रज्ञ नाही, परंतु हे सांगायला त्वचाशास्त्रज्ञाचीही गरज नाही. आणखी एक लक्षात ठेवा की कोडासारखा रोग इतक्या लहानपणी डिटेक्ट होत नाही. शिवाय कोड हा संसर्गजन्य रोग नाही. त्यातूनही तो अकस्मात कोणालाही होत नाही. तो अनुवंशिक रोग आहे. कित्येक वेळा 2-2 पिढ्या तुटून सुद्धा तो रोग होऊ शकतो. पण तुम्हाला त्याची भीती नाही म्हणा. ती का? अहो, तुमच्या 4-2 पिढ्यात कुणाला कोड आहे की नाही हे तुम्हाला ठाऊक असेलच. कुणीतरी अकस्मात एखादा आसूड मारावा तशी मनोरमा एका वेदनेनं कळवळून गेली. डॉक्टरांना तिचा पूर्वी इतिहास माहीत नव्हता म्हणून ते सहजगत्या बोलले असतील, परंतु तिच्या व्रणावर त्याने नकळत जी जखम केली त्यामुळे तो भरत अल्ला व्रण भळबळून वाहू लागला. तिच्या अंगाला कंप सुटला. तिला काय झालं हे डॉक्टरांना कळेना. ती अस्वस्थ कशाने झाली हेही त्यांना समजेना. 2 क्षण ते तसेच तिच्याकडे पाहत राहिले. तिनं स्वतःला सावरून घेतलं. ती म्हणाली, डॉक्टर, मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही सहजगत्या बोललात. मी एक अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी आहे. माझे आईबाप कोण हे मला माहीत नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ? माझा बाप कोणत्या रोगानं पछाडलेला असेल हे मी कसं सांगणार? आज कोडाचा संशय येतोय, उद्या कदाचित महारोगाचा संशय येईल. शी शी शी, काय बोलताय का तुम्ही वेड्यासारखे? खरं सांगू, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या मुलाला काहीही झालेलं नाही. कुठल्या तरी मूर्खपणाच्या शंका डोक्यात घेऊन तुम्ही आपल्या मनाला त्रास करून घेत आहात. माझा तुम्हाला सल्ला आहे की असले हे तर्कवितर्क सोडून द्या. डॉक्टर, जर माझी शंका खरी ठरली तर त्याचा अर्थ असा की एक चांगलं कुटुंब मी बर्बाद केलं. डोंट बी फूल. तुमच्या स्वतःच्या डोक्यातल्या या गाढवपणाच्या शंका काढून टाका. आणि तुमच्या मदर इन लॉच्या डोक्यात जर हे विषबीज उत्पन्न झालं असेल तर त्याबद्दल काय ते मी करेन. आता तुम्हाला हवंच असेल तर इथे मुंबईचे एक सुप्रसिद्ध स्किन स्पेशालिस्ट येणार आहेत. त्यांना दाखवूया आपण.
तुमच्या मुलाची तब्येत. पण माझं खरं मत विचाराल तर हा सारा खुळेपणा आहे. तुम्ही कुठे जन्माला आलात, तुमचे आईबाप कोण, या गोष्टी माझ्या लेखी फिजूल आहेत. तुम्ही माझ्या एका मित्राची सुंदर आणि कर्तबगार अशी बायको आहात. एका गुटगुटीत आणि निरोगी मुलाची आई आहात. आमच्या लेखी हे सारं पुरं आहे. डोंट वरी. डॉक्टरांकडून बाहेर पडताना अनेक विचार आणि मनोरमेचं डोकं भनानत होतं. डॉक्टरांचं एक जाऊ द्या, पण आईच्या मनात जर काही विष बीज पक्क जाऊन बसलं असेल तर प्रत्यक्ष माझं मूल निरोगी असलं तरी या निरोगी संसाराला मात्र मी पारखी होईन. कारण माझ्या मनात त्यांच्या डोळ्यातील तो अविश्वास घुटमळत राहील. हे असं व्हायला नको होतं. उदार असला तरी मुकुंदा एक पिता आहे आणि आपल्या मुलातील एखाद्या दुस्सह रोगाचा त्याला उबग आल्या वाचून राहणार नाही. घडलं त्यात माझी चूक नसेल, परंतु या विचित्र दुःखाला मी जबाबदार तर आहेच. आपला संसार उद्ध्वस्त होईल. आपली ही सावली आपण हरवून बसू. या भयानक दुःखाच्या धगीत ती होरपळून गेली. एकापरीनं मुकुंद इथं नाही तेच बरं आहे, कारण त्याच्या प्रेमाची कसोटी याच वेळेला लागणार नाही. तोही आधार याच घटकेला कच्चा निघाला तर मग आपल्या दुर्दैवाची खैर नाही. असा प्रसंग आपल्यावर येईल आणि आपले रक्त आपला उगम शोधू मागेल. अशी आपल्याला पूर्वीच कल्पना यायला पाहिजे होती. अंधार कुणालाच नको असतो तसा तो मलाही नको होता आणि म्हणूनच मी माझ्या रक्ताचा शोध करायला हवा होता. तो मी पूर्वी जरूर त्या तत्परतेनं केला नाही. पण अंधार आपल्याला नको असला तरी अंधार आपली सोबत सोडतोच असं नाही. अज्ञानाच्या त्या काळोखी बोगद्यातून मला मूळ ठिकाणी पोहोचलंच पाहिजे. ते शोधण्या वाचून आता गत्यंतर नाही. सर्वस्व गमावण्याच्या कड्यावर मी आता उभी आहे. एकतर एखाद्या पराक्रमी पुरुषाचे नाव मला अभिमानाने सांगता येईल किंवा एकतर एखाद्या विषयी लंपट रोगग्रस्त क्षुद्र माणसाचं नाव मला चिकटवून वागवावं लागेल. अखेर माहीत नसलेल्या या रस्त्यावर, वाट सापडत नसलेल्या या दिशाहीन प्रकाशहीन तिठ्यावर मी उभी आहे. माझं दुःख मुकुंदाला मी कसं सांगू? तो माझी वेदना समजू शकेल का? आहे हे भवितव्य मान्य करून उदात्तपणानं मला त्यानं क्षमा करायला नको आहे. मला फक्त न्याय हवा आहे. तोही माझ्यासाठी नव्हे, माझ्या अनिरुद्धासाठी. मला मुलंच झालं नसतं तर, आणि झालं असतं आणि ते निरोगी झालं असतं तर, किंवा त्याचा रोगही माझ्या मृत्यूनंतर उघडकीला आला असता तर, मला वाटतं तो अज्ञानाचा दरवाजा कायमचा बंद झाला असता. हे गूढ असेच अबोल राहिले असते. पण नियतीची इच्छा निराळी दिसते. ते गूढ उलगडून माझे हात जर अधिकच काळे होणार असतील तर माझ्या आयुष्याला अर्थच राहणार नाही. पण जर मला माझ्या आईबापांचा शोध लागला, माझ्या जीवनाचं रहस्य उलगडलं आणि मान खाली घालावी असं काही हाती आलं नाही तर या माझ्या जीवनाचं खरं सार्थक होईल. हो, पण आता हे सारं ताबडतोबच करायला पाहिजे. अजून रस्त्यावर खुणा आहेत, दिशांचा अंदाज आहे. तोपर्यंत परतीचा हा प्रवास कष्टदायक असला तरी केलाच पाहिजे. परत निघालो तिथं पोचलंच पाहिजे. घरी पोचेपर्यंत त्यानं आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. आपण सत्वर शोधाला आरंभ करायचा. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा गाडीत तिचा डोळा लागला तेव्हा गाडी दिल्लीहून निघून तासभर झाला होता. आईनं आपल्या कामाचं स्वरूप समजून सांगणारं पत्र तिनं लिहून ठेवलं होतं. मुकुंदाला सविस्तर पत्र पाठवलं आहे. आपला शोध घेऊ नये, आपणच वेळोवेळी योग्य त्या सूचना देऊ व माहिती कळवू, असं तिनं आवर्जून लिहिलं होतं. कोणत्या परिस्थितीत ती घरी परतणार होती? जाताना बरोबर पैसे घेतलेले होते. या घटकेला ती करीत असलेला शोध म्हणजे प्रचंड अशा फत्तरी भिंतींना टकरा मारण्याचाच प्रकार होता. पण त्यातही तिनं मनाशी काही खुणगाठ बांधली होती. डॉक्टरांकडून ती परत आली आणि आईशी तिचं संभाषण झालं. त्यामुळं तिनं घेतलेल्या निर्णयाला अधिकच धार चढली. तिच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा होता. आता डोळा लागला तरीही अधूनमधून दचकून तो प्रसंग डोळ्यांसमोर येत होता.
त्याच संध्याकाळची गोष्ट. डॉक्टरांकडून घरी येताच कुतूहलानं ती अनिरुद्धाच्या पाळण्याजवळ आली आणि त्याचे पाय निरखून पाहू लागली. ते रंगात येऊन पाय पाहत असतानाच अकस्मात आई त्या खोलीत आल्या. तिला अशा तऱ्हेनं मुलाचे पाय निरखताना पाहून त्या थोड्या दचकल्याच आणि पुढं होऊन म्हणाल्या, काय पाहतेस ग? मी होय, अनिरुद्धाचे पाय बघत होते. तुम्ही त्याला काल डॉक्टरकडे नेलात म्हणे. तेव्हा म्हटलं काय आहे ते प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहावं. पण मला न सांगता सवरता असं एकदम डॉक्टरांकडे न्यावंसं का वाटलं तुम्हाला? तुला अशासाठी सांगितलं नाही की जर चिंता करण्याजोगं काही नसेल तर कशाला त्रास द्या तुझ्या मनाला. दुःख होईल असं काही बोलायचं नव्हतं मला. मग डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टर म्हणाले काळजीचं काहीच कारण नाही. पण मग तुमचं समाधान झालं का? हो झालं. डॉक्टर म्हणाले चिंता करण्याजोगं काही नाही. पण एवढ्यानं तुमचं समाधान होणार नाही. हे क्लिमिश तुमच्या मनात कायमचं घर करील आणि यापासून सर्वांनाच उपद्रव होईल. माणसांचं मन, अगदी चांगल्या माणसांचं मनसुद्धा फार चमत्कारिक असतं. आपण म्हणत होतो तेच बरोबर ठरलं हे कोणाला तरी सांगितल्याशिवाय मन गप्प बसणार नाही. बाह्यातकारी तुमचं मन शांत झालंय असं तुम्हाला वाटतंय, परंतु तुमचं अंतःकरण सारखं ऊन पाहत राहील. मला भलतेच हेतू चिकटवू नकोस. मी आयुष्यात कधीही अशी वावगी वागलेली नाही व वागणारही नाही. माझ्या जागी तू असतीस तर तू काय केलं असतंस? मीही तेच केलं असतं. मग मला दोष का देतेस? माझा हेतू तुला दुखू नये असा होता. मी रागावलेली नाही. रागावण्याचा मला हक्कही नाही. एवढं खरं की माझ्या आयुष्यावर संकटाची एक सावली पडलेली आहे आणि ती जर दूर व्हायची असेल तर माझा भूतकाळ मला शोधून काढला पाहिजे. तिच्या डोळ्यांपुढं त्यावेळेस निर्जन असा एकाकी रस्ता होता. तो रस्ता पार करून अज्ञाताच्या शोधाला ती निघणार होती. फक्त या बिकट वाटचालीत ती कोवळ्या तृणाप्रमाणे असलेल्या आपल्या अंकुरालाही बरोबर घेणार नव्हती. त्या चिमण्या जीवाला शापमुक्त करण्यासाठी ती आता प्रतिज्ञाबद्ध झाली होती. आणि तो शापमुक्त होणार नसेल तर ती त्या घरी परत येणार नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.